स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना शासनाने ही सुरू केलेली योजना ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यामध्ये 3 महिन्याचे वेतन मानधन विद्यावेतन विद्यार्थ्यांचे झालेलं आहे. काही जिल्ह्यांमधील मानधन हे पेंडिंग आहे. काही जिल्ह्यातील मानधन हे एका महिन्याचं झालं आणि बाकी महिन्याचं पेंडिंग आहे आणि काही महिन्यांचं अजूनपर्यंत झालेलंच नाही आहे आणि ऑक्टोबर पर्यंत काही महिन्यात झालाय. नागपूर जिल्ह्याचं ऑक्टोबर पर्यंतचे संपूर्ण वेतन जे आहे विद्यार्थ्यांचं ते झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन येणार आहे. आपल्याला माहिती आहे येत्या 10 तारखेपासून किंवा 10 तारखेपासून नाही तर 12-13 तारखेपासून अधिवेशन, 16 तारखेपासून अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार आपले त्या ठिकाणी असणार आहेत आणि आपापल्या आमदारांना तुम्हाला डिमांड करायची आहे. या संदर्भाने डिमांड करायची आहे की आपला कालावधी वाढवून देण्यात यावा. दुसरा एक नियमितकरणाचा जो तुमचा विषय आहे, आपला विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पण एकजूट राहून आपल्याला एकत्र लढा देणं गरजेचं आहे. अंशकालीन विद्यार्थ्यांनीही एकत्र येणं गरजेचं आहे कारण त्यांना नियमितीकरणाचा हा पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे, पॉझिटिव्हनेस आपल्यात असणार आहे, सकारात्मकता असणं गरजेचं आहे कारण तो 2019चा GR आपल्यासाठीचा आहे. नंतर मानधन वाढ ही खूप मोठी बाब आहे आणि जे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्या अजून बेरोजगार विद्यार्थ्यांना यामध्ये सुद्धा सामील करून घेण्यात यावं, यासाठीचा एक आंदोलन आपल्या सर्वांना उभारणं गरजेचं आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्र जर आलं तर आपण सर्वांनी आंदोलन करू शकतो आणि आपल्यात सकारात्मकताने आपला विजय होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. परंतु यात दुसरी बाजू अशी की जे विद्यार्थी आहेत, आपले मित्र आहेत, भाऊ आहेत, जे CTET पास आहेत आणि ते शिक्षक भरतीकरिता थांबलेले आहेत, यांचं सुद्धा असं मत आहे की नाही, आम्हाला परमनंट करणं गरजेचं नाही तर आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन नियमित शिक्षक कसा होईल, भरती करावी, हे सर्व विषय एकूणच सर्व विषय जे आहेत हे शासनाने निर्माण केलेले विषय आहेत. शासनाला नेमकं तुम्हाला अभ्यास करू द्यायचा आहे की नाही, कारण जे विद्यार्थी अभ्यास करत होते ते मध्यातच कुठेतरी 6 महिन्यासाठी आलेले आहेत. मग जे ते अभ्यासापासून लिंक तुटलेली आहे, म्हणजे ते तिकडे भरतीकडे वळणार नाहीत कारण 6 महिन्याची त्यांची गॅप पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्या जे काही सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाच्या दृष्टीनं, सामान्य विद्यार्थ्याच्या दृष्टीनं मात्र हे धोकादायक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरी पण आपल्या लढ्याकरिता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असणार आहे कारण विषय आपला आहे, समस्या आपली, लढा सुद्धा आपलाच असणार आहे. म्हणून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये काय आपल्या बाजूने निर्णय घेतला जातोय, कारण मागच्या वेळी जे होते ते मंगलप्रभात लोढा उद्योजकता मंत्री होते, परंतु यावेळेला हे खातं कोणाकडे जातं त्यावर डिपेंड पडतं की नेमकं काय होणार आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या या चॅनलवरती एकत्र येणं आणि लढा उभारण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलची लिंक आपण खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअपची पण लिंक आहे आणि आपली टेलिग्रामची पण लिंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता हा जो व्हिडिओ आहे यासाठी बनवलेला होता की तुम्ही एकत्र यावं म्हणून. आणि आपल्याला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करिता आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.